Question number 2. If f is continuous on its domain, if f is continuous on its domain, where f of x equal to 5b minus 3ax, 5b minus 3ax for minus 4 less than equal to x less than minus 2 equal to 4x plus 1 for minus 2 less than x less than equal to 2 equal to ax square plus 17b for 2 less than x less than equal to 4. Find a and b. Find a and b. आणि क्वेश्चन नंबर 3 लिहा लगेच. If f is continuous, if f is continuous on 0 to 8, on 0 to 8, where f of x equal to x square plus ax plus 6 for 0 less than equal to x less than 2 equal to 3x plus 2 for 2 less than equal to x less than equal to 4 equal to 2ax plus 5b for 4 less than x less than equal to 8. Find a and b. Find a and b. This function is continuous on its complete domain, means it is continuous at every point in between -4 and +4. कंप्लीट डोमेन वरती फंक्शन कंटिन्युअस आहे, म्हणजेच -4 पासून 4 पर्यंतच्या प्रत्येक पॉइंटला फंक्शन कंटिन्युअस आहे. मग जर -4 पासून 4 पर्यंतच्या प्रत्येक पॉइंटला कंटिन्युअस असेल तर x इक्वल टू -2 या पॉइंटला फंक्शन कसं असणार? कंटिन्युअसच असणार, कारण पूर्ण डोमेन वरती फंक्शन कंटिन्युअस आहे म्हणून सांगितलंय. पूर्ण डोमेन वरती कंटिन्युअस आहे म्हणजे -4 पासून 4 पर्यंतच्या प्रत्येक पॉइंटला फंक्शन कंटिन्युअस आहे, म्हणजेच x इक्वल टू -2 या ठिकाणी फंक्शन कंटिन्युअस आहे. त्यानंतर x इक्वल टू 2 या ठिकाणी ही फंक्शन काय असेल? कंटिन्युअस असेल, कारण कंप्लीट डोमेन वरती फंक्शन कंटिन्युअस आहे. मग जर फंक्शन कंटिन्युअस असेल प्रत्येक पॉइंटला तर त्या पॉइंटचं लेफ्ट लिमिट आणि राईट लिमिट हे इक्वल असतील,
आणि तेच इक्वल टू काय असणार, एफ ऑफ ए असणार. आता यात लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट घेऊ शकतो आपण, किंवा दोन्हीपैकी एक लिमिट आणि एफ ऑफ ए या पद्धतीने आपण जाऊ शकतो. फर्स्ट ऑफ ऑल, एच एफ ऑफ एक्स is continuous on its domain -4 to 4. Therefore, f of x is continuous at x equal to -2. आधी पहिला पॉइंट घेतला. -4 पासून 4 पर्यंतच्या प्रत्येक पॉइंटला फंक्शन कंटिन्युअस आहे, म्हणजेच x इक्वल टू -2 या पॉइंटला ही फंक्शन काय असेल, कंटिन्युअस असेल. जर x इक्वल टू -2 या पॉइंटला फंक्शन कंटिन्युअस असेल, तर त्या पॉइंटसाठी लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिटच्या व्हॅल्यू सेम असेल. Therefore, लिमिट x टेंड्स टू -2 minus f of x equal to लिमिट x टेंड्स टू -2 प्लस f of x. इथे x ची व्हॅल्यूच -2 आहे. -2 मायनस म्हणजे लेफ्ट हँड लिमिट आणि -2 प्लस म्हणजे राईट हँड लिमिट. इंडेक्सला असणारे मायनस आणि प्लस त्याची डायरेक्शन्स फक्त डिनोट करतात. मग यात लेफ्ट हँड लिमिटसाठी फंक्शन therefore लिमिट x टेंड्स टू -2 f of x ची किंमत 5b - 3ax इक्वल टू लिमिट x टेंड्स टू -2 राईट हँड लिमिटसाठी फंक्शनची व्हॅल्यू 4x प्लस 1. लेफ्ट हँड लिमिटसाठी व्हॅल्यू घेतली 5b - 3ax आणि राईट हँड लिमिटसाठी 4x प्लस 1. आता यामध्ये दोन्ही साईडला डायरेक्ट x ची व्हॅल्यू आपण -2 सबस्टिट्यूट करू शकतो. Therefore, 5b minus 3a into -2 equal to 4 into -2 plus 1, that is 5b plus 6a minus 3a into -2 म्हणजे plus 6a equal to 4 into -2 minus 8 आणि -8 plus 1, that is equal to -7, and therefore 6a plus 5b equal to -7, that is equation number 1. यात डायरेक्ट व्हॅल्यू ए आणि बी ची मिळणार नाही. दोन कंडिशन्स, दोन इक्वेशन मिळतील. ते सॉल्व करून ए आणि बी च्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. पहिल्या कंटिन्युटीच्या कंडिशन वरून आपल्याला एक इक्वेशन मिळालं. x इक्वल टू -2 या ठिकाणी कंटिन्युअस आहे. देन सिमिलरली हा जो x इक्वल टू 2 असणारा पॉइंट आहे, त्या ठिकाणी ही फंक्शन चेंज झालंय. त्या ठिकाणी पण फंक्शन काय असेल, कंटिन्युअसच असेल, कारण पूर्ण डोमेन वरती फंक्शन कंटिन्युअस आहे. ऑल्सो f of x is continuous at x equal to 2, continuous at x equal to 2. Therefore, limit x tends to 2 minus f of x is equal to limit x tends to 2 plus f of x. Left hand limit is equal to right hand limit, कारण x equal to 2 या ठिकाणी फंक्शन कंटिन्युअस आहे. Therefore, limit x tends to 2
तर लेफ्ट हँड लिमिटसाठी x लेस दॅन 2 असताना फंक्शन काय 4x प्लस 1 इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 2 प्लस म्हणजे राईट हँड लिमिटसाठी फंक्शनची व्हॅल्यू काय ax स्क्वेअर प्लस 17b ax स्क्वेअर प्लस 17b यात x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा 4 इंटू 2 प्लस 1 इक्वल टू a इंटू 4 स्क्वेअर प्लस 17b सॉरी 2 स्क्वेअर a इंटू 2 स्क्वेअर 4 इंटू 2 प्लस 1 म्हणजेच 9 इक्वल टू 2 स्क्वेअर मीन्स 4a प्लस 17 म्हणजेच सेकंड इक्वेशन मिळालं 4a प्लस 17b equal to 9, that is equation number 2. Now solving these two equations we can find the values of a and b. हे दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व करून a आणि b च्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. कसे सॉल्व करणार हे दोन इक्वेशन कोएफिशियंट्स त्यांचे सेम किंवा इक्वेट करून घेणं आवश्यक आहे. b च्या कोएफिशियंट पेक्षा a चे कोएफिशियंट इक्वेट करणं सोपं जाईल. इक्वेशन 1 ला जर आपण 2 न मल्टिप्लाय केलं तर a चा कोएफिशियंट येतो 12 आणि इक्वेशन 2 ला जर 3 न मल्टिप्लाय केलं तर a चा कोएफिशियंट येतो 12 आणि मग दोन्ही इक्वेशन्सचं सबट्रॅक्शन करता येऊ शकतं. सो दॅट इज मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 3 and 2 sorry equation 1 by 2 and equation 2 by 3 and subtract इक्वेशन 1 ला 2 न मल्टिप्लाय करायचं इक्वेशन 2 ला 3 न मल्टिप्लाय करायचं आणि सबट्रॅक्ट करायची. काय होईल इक्वेशन 1 12a प्लस 10b इक्वल टू -14 आणि इक्वेशन 2 काय होईल 12a प्लस 51b इक्वल टू 27 हे सबट्रॅक्ट करा मायनस 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 12 कॅन्सल 10 मायनस 51 म्हणजे -41b इक्वल टू -14 मायनस 27 -41 आणि म्हणजेच b इक्वल टू काय आला 1. b ची व्हॅल्यू 1 येईल. मिळालेली b ची व्हॅल्यू कुठलाही एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा आणि त्यावरून a ची व्हॅल्यू फाइंड करता येईल. ओके आधी इथपर्यंतचा पार्ट कंप्लीट करा. b इक्वल टू 1.
नंतर b इक्वल टू 1 ही व्हॅल्यू जर इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केली, फ्रॉम 1 6a प्लस 5 into 1 equal to -7. 6a equal to 5 राईट साईडला घेतला, -7 6a equal to -7 minus 5 -12, a equal to -12 upon 6, a equal to -2. सेकंड एक्झाम्पल त्यानंतर त्यामध्ये एफ ऑफ एक्स इक्वल टू दिलेला आहे एक्स स्क्वेअर प्लस ax plus 6 for 0 less than equal to x less than 2, then 3x plus 2 for 2 less than equal to x less than equal to 4 equal to 2ax plus 5b for 4 less than x less than equal to 8, and this function is continuous on its domain 0 to 8. 0 to 8 या कंप्लीट डोमेन वरती हे फंक्शन कंटिन्यूअस आहे. यावरून आपल्याला व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत ए आणि बी च्या. ॲज सेम क्वेश्चन, एफ ऑफ एक्स इज कंटिन्यूअस ऑन इट्स डोमेन 0 to 8. 0 पासून 8 पर्यंतच्या प्रत्येक पॉइंटला फंक्शन कंटिन्यूअस आहे. म्हणजेच त्या ठिकाणी फंक्शन चेंज झालंय. ते पॉइंट्स म्हणजे x इक्वल टू 2 आणि x इक्वल टू 4 या दोन पॉइंटला पण फंक्शन कंटिन्यूअस असेल. पूर्ण डोमेन वरती कंटिन्यूअस आहे. म्हणजे 0 पासून 8 पर्यंतच्या प्रत्येक पॉइंटला कंटिन्यूअस आहे. याचाच अर्थ x इक्वल टू 2 आणि x इक्वल टू 4 या दोन पॉइंट्सला पण हे फंक्शन कंटिन्यूअस असेल. मग यात therefore f of x is continuous at x equal to 2. x equal to 2 या पॉइंटला हे फंक्शन कंटिन्यूअस असेल. therefore limit x tends to 2 minus f of x equal to limit x tends to 2 plus f of x. Its left hand limit equal to right hand limit. For left hand limit, the value of function is x square plus ax plus 6
and for right hand limit the value of function is 3x plus 2. या व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या 2 square plus a into 2 plus 6 equal to 3 into 2 plus 2. 2 square means 4 plus 2a plus 6 equal to 2 into 3 6 plus 2 equal to 8. 2a plus 10 equal to 8. 10 right side ला minus होईल. 2a equal to 8 minus 10. 2a equal to minus 2. a equal to minus 1. a ची व्हॅल्यू डायरेक्ट मिळाली पहिल्या रिलेशन वरून. त्यानंतर सेकंड कंडिशन म्हणजे f of x is continuous at x equal to 4 also. Also, f of x is continuous at x equal to 4. Therefore, limit x tends to 4 minus f of x equal to limit x tends to 4 plus f of x. Limit x tends to 4. लेफ्ट हँड लिमिटसाठी फंक्शन काय 3x plus 2 आणि राईट हँड लिमिटसाठी 2ax plus 5b. व्हॅल्यूज जर सबस्टिट्यूट केल्या 3 into 4 plus 2 equal to 2a into 4 plus 5b. 3 into 4 म्हणजे 12. 12 plus 2 14 equal to 2 into 4 8. a ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. a ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो आपण 8 into minus 1 plus 5b. 14 equal to minus 8 plus 5b. minus 8 लेफ्ट साईडला घेतला तर प्लस होईल म्हणजेच 22 equal to 5b. So b equal to 22 upon 5.
Number 4, if f is continuous, if f is continuous on minus pi minus pi comma pi, where f of x equal to minus 2 sin x for minus pi less than equal to x less than equal to minus pi by 2 equal to alpha sin x plus beta alpha sin x plus beta for minus pi by 2 less than x less than pi by 2 equal to cos x for pi by 2 less than equal to x less than equal to pi. Find alpha and beta. Find alpha and beta. In this case, f of x equal to minus 2 sin x for minus pi less than equal to x less than equal to minus pi by 2 equal to alpha sin x plus beta for minus pi by 2 less than x less than pi by 2 equal to cos x for pi by 2 less than equal to x less than equal to pi. Now in this one, first of all, as f of x is continuous on its domain minus pi to pi, कंप्लीट डोमेन वरती फंक्शन कंटिन्युअस आहे, म्हणजेच x इक्वल टू मायनस पाय बाय 2 आणि x इक्वल टू प्लस पाय बाय 2 या दोन्ही व्हॅल्यूजसाठी फंक्शन कंटिन्युअस असेल. देअरफॉर लिमिट f of x is continuous f of x is continuous at x equal to minus pi by 2. कंप्लीट डोमेन वरती कंटिन्युअस आहे, म्हणजेच मायनस पाय बाय 2 या ठिकाणी पण फंक्शन कंटिन्युअस आहे. देअरफॉर लिमिट x टेंड्स टू minus pi by 2 minus f of x equal to limit x tends to minus pi by 2 plus f of x.
-π/2 या पॉईंटचं लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट इक्वल असेल. सो लिमिट x टेंड्स टू -π/2 लेफ्ट हँड लिमिटसाठी फंक्शन काय, -2 sin x, -2 sin x इक्वल टू लिमिट x टेंड्स टू -π/2 आणि यासाठी फंक्शन अल्फा sin x प्लस बीटा. राईट हँड लिमिटसाठी फंक्शन अल्फा sin x प्लस बीटा. आता यात डायरेक्ट x ची व्हॅल्यू -π/2 सबस्टिट्यूट करता येईल दोन्ही लिमिटमध्ये. फॉर लेफ्ट हँड साइड -2 इंटू साइन ऑफ -π/2, -2 इंटू साइन ऑफ -π/2, x ची व्हॅल्यू -π/2 सबस्टिट्यूट केली, इक्वल टू अल्फा इंटू साइन ऑफ -π/2 प्लस बीटा. In this case, we have use of negative angle formula. From negative angle formula, sine of minus theta इक्वल टू असतो मायनस साइन थिटा, म्हणजे तो मायनस आपण आउटसाइड घेऊ शकतो साइनच्या फॉर्म्युलामध्ये. पण कॉस ऑफ मायनस थिटा हा प्लस कॉस थिटा असतो. साइन ऑफ मायनस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा. लेफ्ट साइडला साइन ऑफ -π/2 आहे, तो मायनस जर आउटसाइड घेतला तर मायनस आणि मायनस प्लस होतील, म्हणजे शिल्लक राहील 2 sin π/2. राईट साइडला साइन ऑफ -π/2 होईल मायनस साइन π/2, म्हणजे टर्म मिळेल मायनस अल्फा साइन π/2 प्लस बीटा, मायनस अल्फा साइन π/2 प्लस बीटा. आता यात साइन π/2 ची व्हॅल्यू, साइन π/2 म्हणजे साइन 91, 2 इंटू 1 इक्वल टू मायनस अल्फा इंटू 1 प्लस बीटा, म्हणजेच पहिलं इक्वेशन मिळेल मायनस अल्फा प्लस बीटा इक्वल टू 2. इक्वेशन नंबर 1, मायनस अल्फा प्लस बीटा इक्वल टू 2. त्यानंतर सेकंड पॉइंट म्हणजे π/2. also f of x is continuous, f of x is continuous at x equal to π/2. therefore limit x tends to π/2 minus f of x equal to लिमिट x टेंड्स टू π/2 प्लस f of x. म्हणजे π/2 या व्हॅल्यूसाठी लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट सेम असेल. फॉर लेफ्ट हँड लिमिट लिमिट x टेंड्स टू π/2, π/2 मायनससाठी फंक्शनची व्हॅल्यू अल्फा साइन x प्लस बीटा, अल्फा साइन x प्लस बीटा इक्वल टू लिमिट x टेंड्स टू π/2. राईट हँड लिमिटसाठी फंक्शनची व्हॅल्यू cos x, अल्फा इंटू साइन π/2 प्लस बीटा इक्वल टू cos π/2. साइन π/2 ची व्हॅल्यू 1 आणि cos π/2 ची व्हॅल्यू 0, म्हणजेच अल्फा इंटू 1 येईल अल्फा प्लस बीटा इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 2. आता हे दोन इक्वेशन
इक्वेशन 1 आणि 2 सॉल्व करायचे, अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू फाइंड करायचे. हे सॉल्व करण्यासाठी 1 आणि 2 ॲड करू शकतो आपण किंवा सबट्रॅक्टही करू शकतो. ॲडिंग 1 अँड 2, अल्फा कॅन्सल होऊन जाईल, बीटाची व्हॅल्यू मिळून जाईल. बीटा इक्वल टू 1 आणि अल्फा इक्वल टू -1 मिळेल. पर्यंत कंप्लीट करा आधी. ॲडिंग 1 अँड 2, ॲडिंग इक्वेशन्स 1 अँड 2, मायनस अल्फा प्लस बीटा इक्वल टू 2, अल्फा प्लस बीटा इक्वल टू 0. दोन इक्वेशन जर ॲड केले तर मायनस अल्फा प्लस अल्फा कॅन्सल, 2 बीटा इक्वल टू 2, बीटा इक्वल टू 1, and from equation 2 अल्फा प्लस इक्वेशन 2 मध्ये ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, अल्फा प्लस बीटा म्हणजेच 1 इक्वल टू 0, सो अल्फा इक्वल टू -1.